श्री स्वामी समर्थ. तर कसे हा सगळे, तर इथं मी मुलगीला स्कूलला सोडण्यासाठी तिची तयारी चालू करत होती. तर हिला छान असं तयार केलं आणि एक्झाम चालू आहे त्यामुळे आम्हाला वेळेवर पण पोचायचं होतं, म्हणून मी हिला ID वगैरे सगळी आठवणीनं देत होती. कारण परत तिथं स्कूलमध्ये गेल्यावर ओरडा खावा लागतो टीचरचा. तर इथं मी तिला सगळं छान असं तयार केलं आणि त्यानंतर मी चालली होती तिला स्कूलला सोडायला. आणि स्कूलवरनं सोडून फायनली मी तिला स्कूलवर सोडलं होतं आणि परत मी आली होती. तर त्यानंतर इथं मला आमटी वगैरे बनवायची होती आणि बाकीचं जे होतं ते सगळं आवरलं होतं मी. आणि परत मला आमटी बनवायची होती. तर इथं कांदा, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि डाळ पण अशी शिजवून घेतलेली आहे मी. तर मूग डाळ आणि तुरीची डाळ होती. आणि त्यानंतर मी गॅसवर एक पॅन ठेवला आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि जिरं मोहरी टाकलं. ते छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केला आणि तो पण असा छान भाजून घेतला आणि वास छान येतो त्यासाठी आपण झाकण टाकायचं असतं. आणि त्यानंतर याच्यामध्ये कांदा ॲड केला आणि लसूणच्या ज्या पाकळ्या होत्या त्या पण ॲड केल्या आणि छान असं भाजून घेतलं. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, कांदा जर भाजत असताना थोडंसं मीठ ॲड केलं तर लवकर भाजला जातो, वेळ लागत नाही. त्यासाठीच मी इथं मीठ ॲड केलं जेणेकरून लवकर भाजला जाईल. आणि माझा वेळच होतो कारण दुपारी 1 वाजतच येतो आमटी वगैरे बनवायचं म्हटलं तर इथं टोमॅटो वगैरे असा ॲड केला आणि छान असा तो पण भाजून घेतला मी टोमॅटो. थोडे 10 मिनटं असं वाफवून घ्यायचं जेणेकरून टोमॅटो पण मॅश होऊन जातो आणि छान असं शिजला जातो त्यासाठी. आणि त्याच्यामध्ये परत मी थोडीशी हळद टाकली आणि हिंग टाकली. हिंग पण असा छान टाकायचा थोडासा आणि छान असा भाजून घ्यायचा. तर कलर बघू शकता किती छान आलेला. आणि इथं बघू शकता डाळ जी शिजवली होती ती पण. तर असं छान वाटतं आणि थोडंसं जाड झाली म्हणून मी परत याला गरम पाणी करून परत मी त्याच्यामध्ये ॲड केलं जेणेकरून जास्त जाड पण होणार नाही. तर इथं मी ॲड केलं असं बघू शकता पाणी आणि कलर पण किती छान येत होता. तर फायनली आमटी उकळली होती आणि तेव्हा नंतर म्हटलं आता दुसऱ्या दिवशी मला डोश्याचं पीठ तयार करायचं होतं. त्यासाठी मी इथं तांदूळ भिजत घातलेले होते आणि उडीद डाळ पण अशी भिजत घातली होती. आणि हे झाल्यानंतर म्हटलं आता फायनली तिचं स्कूल सुटणार होतं तर तिला आणायला गेली होती. तर दोघांना पण जोराची भूक लागली होती म्हणून आम्ही आल्या आमचं जेवणच चालू होतं. आणि त्यानंतर संध्याकाळी 4-5च्या टायमात तर मला इथं पांघरून धुतलं होतं, ते पण घड्या मारून ठेवायचं होतं. आणि हे बघू शकता वाटण तयार केलं होतं मी तांदळाचं आणि उडीदच्या डाळीचं. तर असं रात्रभर आपण तसंच ठेवायचं आता. आणि बघू शकता फायनली दुसऱ्या दिवशीचा सकाळीचा व्हिडिओ आहे हा. तर पीठ किती छान आंबवलेलं बघू शकता इथं. आणि त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलं आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं आणि असा छान डोसा काढून घेतला. तर डोसा पण एकदम जाळीदार झालेला आणि एकदम लुसलुशीत मऊ झालेला, मस्तच झालेले डोसे. आणि तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा फॅमिली. कारण तुमच्या एक लाईकमुळे माझं पुढचं सपोर्ट पण भारी भेटतं. तर खरंच तुमचं धन्यवादच आहे व्हिडिओमध्ये. तर खरंच फॅमिली सपोर्ट करा. बाय बाय फ्रेंड्स. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.